असतील तर आणखीन छान होईल. लाईव्हला सर्व प्रक्षेपण होत आहेत. यूट्यूबवरती तुम्ही गेलात, यूट्यूबला तुम्ही डीबीएन लाईव्ह सर्च केलं तर तुम्ही यूट्यूबला हे संपूर्ण मॅचचं प्रक्षेपण पाहू शकतायत. आज जवळपास 3 कॅमेरे ऑन आहेत, 2 ते 3 कॅमेरे ऑन झालेले आहेत आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपानं मिस्टर एक्स्ट्रा रनने सुरुवात. स्ट्राइक एनवरती धनंजय पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहिलं. क्षेत्ररक्षक आहेत, वेट म्हणून म्हटलंय. धावण्याची गरज होती परंतु शेवटी मन बदललं. वसई पूर्व ओएम आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा प्लीज. धावफलकावरती धावा आहेत संघाच्या एकूण धावा 2, 1 रन. पुढचा बॉल पुण्याला ड्राईव्ह केला, चेंडू मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफला निघून जातो. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील बॉल फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 2 धावा. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित आपण पाहिलं तर अधीक्षक अभियंता चषक 2025 आपल्याला हे दमदार आयोजन पाहायला मिळत आहेत. मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आपण पाहिलं तर माननीय श्री चंद्रमणी मिश्रा साहेब, मुख्य अभियंता कल्याण मंडळ, त्यांच्यासोबत आदरणीय संजयजी खंडारे साहेब, अधीक्षक अभियंता वसई मंडळ तथा वसई मंडळ अधिकारी कर्मचारी वृंद, आदरणीय माजी नगरसेवक रंजनजी पाटील साहेब, डॅशिंग नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय रणजितदादा यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. या तिन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. प्रसिद्ध नगरसेवक म्हणून विरारमध्ये आदरणीय रंजनजी पाटील साहेब, त्यांच्या जोडीने डॅशिंग अँड डायनामिक वॉर्ड क्रमांक 7चे माझे नगरसेवक आदरणीय श्री सदानंद पाटील साहेब, आदरणीय रणजितदादा या सर्वांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. धावसंख्या 6. मंचावरती मुख्य मान्यवरांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा 6. ओ लोअर फुलटस बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पार 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 षटकार. थँक्यू. फुलटस बॉलला बहुतांशी कोणी सोडतच नाही आणि षटकारामध्ये तब्दील करण्यात आलं. यावेळचा बॉल पुन्हा सोडून दिला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा बॉल. पंच वाळत दर्शवतायत, एक्सरसाइज करतायत, सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 13. तेरी मेरी वाली कहाणी. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वाडा, दुसऱ्या बाजूला वसई पूर्व ओएम उपविभाग. आणखीन एक शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चालला. ओ व्हॉट अ कॅच. जगलिंग कॅच तर होती, एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या साथीदारानं साथ दिली आणि साथीदारानं साथ दिली तर काय होऊ शकतं हे मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. विकेट आलाय, मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, आउट. थँक्यू. मान्यवरांच्या माहितीसाठी पहिला मॅच पार पडला होता सकाळी वसई वर्सेस विरार. त्यामध्ये पहिला मॅच जिंकला विरारनं. सुपर ओव्हरच्या जवळपास जाणारा मॅच होता, परंतु 1 बॉलमध्ये 2 धावा नाही होताना पाहिल्या आणि विरारनं आपल्या नावी पहिला मॅच केला होता. दुसरा मॅच आचोले वर्सेस वसई पश्चिम आणि त्या मॅचमध्ये आचोले संघानं बाजी मारली होती. वसई पश्चिमला मैदानाच्या बाहेर पाठवलं. तिसरा मॅच पार पडला वसई मंडळ आणि आचोले ओएम उपविभाग, त्यामध्ये जिंकल्यात वसई मंडळ. आणि आता मॅच होतोय वसई पूर्व आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर वाडा उपविभाग.
नवीन बॅटर आतिश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत नंबर 3 वरती. सोडून दिला बॉल परंतु थोडं शफल झाले, बाहेर आले आणि जास्त बाहेर आले, त्यामुळे पंचाने सांगितलं नाही. डिलिव्हरी चांगला बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत. धाव फलकावरती 13. बॅटिंग करणारी टीम वाडा या संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 13 आहेत. भरपूर काही पाहिलं पहिल्या षटकामध्ये. एक चांगला झेल पाहिला, बॅटिंगही आपण पाहिली. वाडा वर्सेस वसई या दोन संघामधली ही लढाई अशी आहे की दोन्हीकडे चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. दोन्ही बॅलन्स संघ आहे, त्याच्यामुळे मॅचमध्ये नक्कीच मजा येणार आहे. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. या षटकानंतर मान्यवरांचं स्वागत सन्मान मुख्य मंचावरती केलं जाणार आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आल्यात, प्रत्येकाच्या नजरा लागल्यात आज खऱ्या अर्थानं अधीक्षक अभियंता चषकाकडे. कारण एक दिवस मैदानासाठी, एक दिवस क्रिकेटसाठी, आणि ते मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतात. जोपर्यंत बॉल फील्ड केलेत तोपर्यंत त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट, नो बॉल. पंचाने काउंट केलंय 1 2 3, एका बाजूला 3, बाकी 6 एका बाजूला आहेत. खऱ्या अर्थानं 5-4चं कॉम्बिनेशन ठेवणं गरजेचं आहे. एका बाजूला 5, दुसऱ्या बाजूला 4 हे कॉम्बिनेशन ठेवायचं होतं, परंतु एका बाजूला 6 लावल्यामुळे पंचाने सांगितलंय राईट डिसिजन, नो बॉल. ना असंही आपण पाहिलं तर महावितरणला माहिती आहे काय, एखाद्या वायरवरती लोड जास्त आला तर त्या बाजूला झुकतं. आता काय झाले, ते 6 खेळाडू एका बाजूला गेले, त्याच्यामुळे तो लोड वाढला होता एका साईडला. आता तुम्हाला तो बॅलन्स करायचा तर 5-4चं तुम्हाला समीकरण ठेवावं लागणार आहे. एकाच लाईनवरती दोन्ही फिडर काम केले तर थोडासा लोड वाढतो. मागच्या चेंडूवरती तोच लोड वाढला होता म्हणून तो नो बॉल आलाय. अधीक्षक अभियंता चषक 2025 आहे. सुपर हिट, पुढचा बॉल फ्री हिट. ओ फ्री हिटच्या बॉलवरती तिथे तर यष्टी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाला का, तर हो, परंतु बाद नाही होऊ शकत कारण फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती बॅटर सेफ आहेत. धावा फलकावरती रोखण्यात आल्यात, त्या मात्र 15. बघा लायसन्स टू किल असते. फ्री हिट म्हणजे तुम्हाला दे घुमा के खेळणे का मौका. आता दे घुमा के खेळला होता पण कदाचित उतना देख के नाही केले, परफेक्ट तुम्ही चेंडूला रीड नाही केलं. याही गोष्टी आहेत महत्वाच्या. वसई संघ ताकदवान आहे, त्याच्यासमोर वाडा संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत तो देखील आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू तर समोरच्या दिशेने मिडॉनला फील्ड केला, एक धाव जलद गतीनं पूर्ण केली. बाकीच्यांना वाटलं होतं थ्रो येईल थोडासा, पण ते सॅटिस्फाईड होते की एक धाव पूर्ण झाले. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅटिंग करतोय वाडा उपविभाग. वाडा उपविभाग संघाची धावसंख्या सध्याच्या घडल्या जर आपण पाहिली तर 16 धावा, 16 ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोदचा पुढचा बॉल, फटका खेळायचा होता. ऑन साईडला क्षेत्र निवडलं होतं, बॅटर फिरली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. या षटकातील बॉल फेकून झालं 3 धावा फलकावरती 16. 16 रन, 16 धावा धावफलकावरती. अधीक्षक अभियंता चषकाचा 16 देखील तितक्याच ताकदीनं रंगल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक जण प्रयत्न करतोय त्या पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये विजय होण्याचा प्रयत्न करतो. हाही कोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्यात. ज्यावेळेला मोठे फटके येत नाही, चौकार षटकार येत नाही, त्यावेळेला सिंगल डबल याही उपयुक्त ठरू शकतील आणि तेच पाहिलं होतं. जसा चेंडू लागला होता 2चा लाऊड कॉल, 2 धावांनी धावफलक 18-18. धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली भागीदारी धनंजय आणि आतिश यांच्यामध्ये पाहायला मिळतात, कारण पार्टनरशिप देखील खूप महत्वाची असते आणि मधल्या कालावधीमध्ये ही पार्टनरशिप देखील निर्णायक ठरू शकते. ओ फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी. 2 खेळाडूमध्ये थोडी ठक्कर झाली आणि त्या ठिकाणी आता रन तर पूर्ण करण्यात आलाय. जीवनदान मिळालंय, कॅच सुटलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळाला 2 ने. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. बघा, ज्यावेळेला तुम्हाला असा झेल टिपायचा ना, एकमेकाला कॉल करायचा असतो, एकमेकाला आवाज द्यायचा असतो. हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतो, इट्स माइन. पण आता काय झालंय, हे व्हॉट्सअप इंस्टाग्राम जेव्हापासून आले ना, माणूस कॉल करत नाही, मेसेजच करतो. कॉल कोण करत नाही, प्रत्येकजण मेसेजवर डिपेंड असतो. त्या ब्ल्यू टिकवरती बघत असतो. ब्ल्यू टिक बघितली का बरं वाटे. इथे कॉलिंगमध्ये चुकी होती,
मिस कॉलिंग झालंय. क्लीन बॉल आणि हा विकेट जसा आला ना जास्त खुश तो फिल्डर असेल. बाबा झेल सुटला होता, टेन्शन त्याचं वाढलं होतं आणि जसा बोल्ड झालाय तसा जास्त खुश तो फिल्डर असेल. काही शुभ सन्मान आहे व्यासपीठावरती ते इथे घेतले जातील. सन्मान मंचावरती मुख्य मंचावरती केले जाणार आहेत. वॉर्ड क्रमांक 700 डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांची नेहमीच आपण चर्चा राहिल्यात अशा आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांचा सन्मान होईल. 20 धावा धावफलकावरती आहेत, 20 ऑन स्कोर कार्डवरती आहेत. मी आदरणीय चंद्रमणी मिश्रा साहेबांना विनंती करेन मुख्य अभियंता कल्याण मंडळ आपल्या शुभ हस्ते वॉर्ड क्रमांक 700 डॅशिंग नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री सदानंद पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक असं व्यक्तिमत्व नगरसेवक म्हणून राहिल्यानंतर बहुतांश स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमी मोलाचं योगदान असतं, म्हणजे बऱ्याच स्पर्धा या संपूर्ण विभागामध्ये होत आहेत. तिथे आपण पाहिलं तर समाजसेवा नावाचा वसा म्हणजे ज्यांच्या नावामध्ये आहेत ते सदानंद पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहिला आहे. त्यानंतर पुढील सन्मान माजी नगरसेवक आदरणीय रणजनजी पाटील साहेब आपल्या मुख्य मंचावरती आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय संजयजी खंडारे साहेब अधीक्षक अभियंता मंडळ तथा वसे मंडळ अधिकारी कर्मचारी वृंद यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. माजी नगरसेवक एक गोड व्यक्तिमत्व रणजनजी पाटील साहेब. त्यानंतर आदरणीय रणजितदादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कार्यकारी अभियंता वसई मंडळ शैलेश जैन साहेब आपणास विनंती करतोय. जैन साहेब आपल्या शुभ हस्ते समाजसेवा नावेचा वसा ज्यांच्यामध्ये नेहमी पाहायला मिळतोय अशा आदरणीय रणजितदादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. तिन्ही मान्यवरांचं मनापासून आभार आहेत आणि मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल आपला पुन्हा एकदा अधीक्षक अभियंता चषकाच्या वतीनं मनापासून आभार. पहिलाच बॉल पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दे घुमा के जास्तीत जास्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न वाडा करतायत कारण लांबचा प्रवास करून ते खऱ्या अर्थाने या मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्यानंतर रन बनवायचे आहेत त्या रनसाठी प्रयत्न होतोय. नाही, दूरवरचा प्रवास केला, काही थोडासा ट्रॅफिकमध्ये पण वेळ गेलाय. याही सगळ्या गोष्टी वाडासाठी महत्वाचा. पण जितका वेळ तुम्ही इथे पोहोचण्यासाठी घेतलाय ना तितकाच वेळ किंबहुना तितकंच लक्ष आता मॅचवरती देण्याची वेळ आहे. कारण जितका वेळ तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रवास करून आलात ना, चांगला खेळ केला तर मैदानावरती अजून जास्त वेळ व्यतीत करू शकता. धावा फलकावरती 20. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 20. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3. संजयनं सुरुवात कशी केलंय डॉट 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 3 डॉट बॉलनं संजयनं सुरुवात केलंय आणि जितके डॉट बॉल आलेत ना तितकं टेन्शन आता बॅट्समॅनवरती वाढलंय. फलंदाजावरती दबाव वाढलाय. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मी विनंती करू. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय तोपर्यंत मी डॉनला फीड केलंय, थोडासा वेळ घेतलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पुढचा मॅच असणार आहे पेल्लार उपविभाग आणि विरार विभाग. मागच्या चेंडूवरती जर पाहिले तर थोडीशी शैली संशयास्पद होती त्याच्यामुळे. हॅलो. सालाबाद प्रमाणे हारण्याची परंपरा कायम ठेवण्यात माहीर असलेला संघ सचिन घरत, दिनेश घरत, नाव मोठे लक्षण खोटे अशी ही टीम वसई रोड ईस्टची असू कशी शकते. वसई रोड ईस्टच्या नावाला डब्बा लावणारी टीम आहे ही. पुढचा मॅच जो असणार आहे दोन्ही संघ आपण कॅप्टन तयार आहे. पेल्लार उपविभाग आणि विरार विभाग. पुढची मॅच खरंच बघण्यासारखी आहे. देशमुख साहेबांचा उत्साह आणि त्यांच्या उत्साहासमोर विरारचा निभाव लागतो का. पण पाहायला गेलं तर विरारच्या बाजूने असतील त्यांचा अर्धमन. गेल्या वर्षीपर्यंत ते विरारमध्येच होते. उमेश फेकी बॉलर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कबरच्या डोक्यावर चेंडू चालत सीमारेषेचा जवळ. ज्या चौकाराची आवश्यकता आहे ते वाडा टीमला तो 4 चौकार. आणि सर नोंगडे सर तुम्ही आले तसं कदाचित वाडा टीमला थोडंसं एनर्जी आले. हो, मी वाड्याच्याच बाजूने कारण या समोरच्या टीमचा मेंटर मुकेश मोरे माझा मित्र आहे. त्याने पैसे जमा करून माझ्याकडून पैसे घेऊन टीमला टी शर्ट घेतले. उमेश आपण काय अंडर 16 खेळत नाही रे बाळा, मोठे तगडे माणसं आहेत ते. चांगला उल्लेख तुम्ही केला. अंडर 16 करू नका, समोरच्याला अंडर एस्टिमेट पण करू नका बाबा की किती धावा होतील न होतील असा सामना आहे. मला उमेशवर विश्वास आहे, तो नक्की हरवतो. बघूया त्या विश्वासात सार्थ ठरवतात की विश्वास थोडासा खोटा पडतात.
मी म्हटलं ना बघा काहीतरी वेगळं करणार. हा हा तो एकच बॉल आहे जो तो चांगला टाकतो दरवेळेस. आता परत मार खाणार तो. दोन टीम कॅप्टन चला लवकर या. पेल्लार उपविभाग आणि विरार विभाग आपण जे मुख्य पॅव्हिलियन आहे त्या दिशेने येऊन थांबायचं आहे. टॉस साठी दोघी कॅप्टन यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचंय. आजचं वातावरण पण मस्त आहे. थोडंसं थंडगार हवा देखील वाहते. डिसेंबर महिना म्हटलं की थोडंसं थंडीची चाहूल पण मध्ये या काळामध्ये थोडीशी थंडीची गायब झाली होती. पुन्हा एकदा थंडगार हवा आहे. जर वसईरोडी हारली तर कंटिन्युअस 3 दिवस रात्र वसुली करावी लागेल तुम्हाला. रात्री सुद्धा तुम्हाला सुट्टी दिली जाणार नाही. सचिन, लाईनमन सचिन, जबाबदारीची जाणीव असू द्या. बाजीत बाजी कोबीची आणि सचिन दादा तू लिस्ट कर 500ची. 100चीच लिस्ट द्या साहेब त्यांना, 500 नको. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर 26 झाल्यात. शेवटची 6 चेंडू आहेत. डोंगरे साहेब काय वाटते 26 धावा झाल्या शेवटची ओव्हर बाकी आहे. तुम्ही वाड्या टीमच्या सपोर्ट मध्ये आहेत. किती रन पाहिजे? 26 वरनं उडी 36 वर मारायची, 50 36 वरनं उडी 46 वर मारायची. सचिन देऊन टाक रे 24 रन. करू आपण ऍडजस्ट नंतर. बघूया त्यांना तर ऑफर आहे. ऑफरचा जमाना आहे सध्या. ॲक्सिस बँकच्या माध्यमातून देखील बऱ्याच आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफर आहे. जे इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतील, रिटायरमेंट प्लॅन असतील. तर बघूया सचिन ऑफर स्वीकार करतोय की समोरच्याला बात करतोय. भरपूर प्रेशर आहे, दबाव जरूर आहे, पण त्या दबावामध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. 2 धावा जलद गतीने पूर्ण केले. जसं तुम्ही सांगितलं सर ज्यावेळेला 24 धावा देणार की नाही देणार, आणि जसं तुमची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती ना सचिन गर्देनी, तसं ह्या चॅलेंज देखील त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. तो हसतोय फक्त, करत काहीच नाही. एखादा नो टाक रे. नाही आजकाल तुम्ही म्हटलं होतं तुमची फ्रेंड रिक्वेस्ट पण त्याने ॲक्सेप्ट केले. हे चॅलेंज ॲक्सेप्ट केले, ॲक्सेप्टेड म्हणून त्याने सांगितले. 2-2 रन स्कोरबोर्ड 30-30. शेवटचे 4 चेंडू आहेत. आता खरी गरज आहे चौकार सिक्सरची. ही मॅच जर वाड्याला जिंकायची असेल तर आता पवार साहेबांना उतरावं लागेल बॅट घेऊन, असं दिसतंय मला. नाही पवार साहेब उतरतील, पण सध्या पॉवर दाखवण्याची वेळ आहे. कारण मैदानावरती बिग हिट 4-6 पाहिजे. तुमचा आवाज तोपर्यंत पोहोचलाय बाबा. सिक्सर नाही तरी 4 तरी सही. आणि चेंडू चौकार. आज स्पर्धेच्या निमित्तानं माजी नगरसेवक सदानंदजी पाटील, माजी नगरसेवक रणजितजी पाटील, त्यांच्या जोडीला रणजितजी भोईर, आज महत्त्वाचा वेळ येत्या तिन्ही सन्मानी अतिथींनी या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल प्रधान मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. नेहमीच चांगल्या कामाला, चांगल्या कार्याला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो, त्यांचा हातभार देखील असतो. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ रेडी आहेत. पेल्लार संघ आणि दुसऱ्या बाजूला विरार. या 2 संघादरम्यान होईल टॉस. संजय खंदारे साहेब जे आहेत त्यांचे शुभ हस्ते चंद्रमणी साहेब देखील उपस्थित आहेत. टॉसवरती भरपूर घमासान चालू आहे. टॉस विरार की पेल्लार? पेल्लार संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल आहे इनिंग मधला शेवटचा चेंडू. 34 धावा आहेत. सकाळपासून 36, 38, 37 याच धावा झाल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू.
व्हाईट बॉल. यानंतरचा होणारा मॅच पेल्लार संघानं नाणेफेक जिंकले, टॉस जिंकले आणि प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विरार पहिल्यांदा बॅटिंग करणार आहेत, पण त्याच्या अगोदर हाही सामना महत्त्वाचा आहे. एका बाजूला वाडा उपविभाग आणि दुसऱ्या बाजूला वसई ईस्ट. पहिला रेडी राहायचं आहे. ह्या सामना झाल्यावर लगेचच आपली फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे आणि बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत विरार. विदिन द स्टंप चेंडू हाताळलाय. शेवटचा चेंडू होता. लेग बाईज नाहीये. बघूया पंच. बॅटला लागलाय नाहीये, त्यामुळे पायाला लागला तर रन नाहीये. लेग बाईज नाहीये. शेवटचा चेंडू डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 षटकामध्ये धावा होते 26, शेवटच्या षटकामध्ये आले त्या 8 धावा, 9 धावा. धावा झाल्या धापलकावरती 35, 35, 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. तरी हरतील ते. आता बघूया सकाळपासून डॉक्टर साहेब एक तर बघितले अजून कोणाची गाडी 40च्या वर तरी गेली. हरतील ते, असं मोरे साहेब स्वतः मला सांगून गेले. उमेशला बॅटिंग द्या, उमेशला खरंच द्या. 2 ओव्हर खाऊन घेईल तो. नाही आज ते वसई विभाग ठरवून आला, आज कोच अलग करते है. उमेशला 5 मिनिटं बाहेर सोडा ग्राउंडच्या आणि मग बॅटिंग द्या. बघूया आज कुछ अलग कर पाते हे वसईची टीम करते का. चला वाडा फिल्डिंग लावून घ्या फटाफट. क्षेत्ररक्षण अजून घ्या. जसा आम्ही ऑफरचा उल्लेख केला होता, ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण जे मैदान आहे त्या मैदानाच्या बरोबर मेन गेटच्या समोर एक स्टॉल आहे. आपल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी, सिक्युरिटी गार्डसाठी देखील भरपूर गोष्टी आहेत, सुविधा आहेत. ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून त्या सुविधा नक्कीच आपल्या पुरवण्यात येतील. जसं सॅलरी अकाउंट आहे, 0 बॅलन्स सॅलरी अकाउंट तुम्ही उघडू शकता. कोणाला कर्ज अर्थात लोन हवं असेल तर लोन रिक्वायरमेंट असेल तेही तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर आज सर्वात महत्त्वाची बाब आहे मेडिक्लेम. त्या मेडिक्लेमची सुविधा देखील ॲक्सिस बँक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्याचनंतर अजून मोठा भाग असतो एक इन्व्हेस्टमेंटचा, एक पेन्शन प्लॅन आणि दुसरा रिटायरमेंट प्लॅन. तिन्ही आहेत. तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या भविष्यासाठी, तुम्ही रिटायरमेंट प्लॅन सेट करू शकता किंवा पेन्शन प्लॅन देखील घेऊ शकता. या सर्व सर्व्हिसेस आपण बरोबर उजव्या बाजूला जा, तिथे आज ॲक्सिस बँकेचे एम्प्लॉई आहेत आणि ते आपल्याला सुविधा पुरते. चला ओपनिंग पेस सलामी जोडी वसई टीम. इतका विचार करू नका, वेळ घालवू नका. मते साहेब जरा पवेलियन मध्ये यायचं. मते साहेब वसई टीम. सचिन आपले बॅट्समॅन पाठवा लवकर. सचिन गरत. आणि फिल्डिंगसाठी पवार साहेब मैदानावर उतरलेले आहेत. जर त्यांनी झेल टिपला तर रुपेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. फक्त बॅट्समनला एक सूचना आहे, बाबा फटका मारायचा तर पवार साहेबांच्या दिशेनेच मारा, कारण बक्षीस तिथे लागलंय. चला वसई टीम, वसई सलामीची जोडी लवकर या. ओपनिंग पेअर्स लवकर पाठवा. इतका वेळ तर एखाद्या टेस्ट मॅचला पॅड बांधून ग्लोव्ज घालून पण बॅट्समनला वेळ लागत नाही. त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतलाय आणि जितका वेळ जास्त घ्याल ना तितकं जास्त विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार. चला बॅट्समन पाठवा. वसई टीम आणि विरार डिव्हिजनची टीम सालाबाद प्रमाणे कॉर्नरला उभी आहे. फक्त कमी आहे दानी साहेबांची, जी भरून काढली लेले साहेबांनी. कितीही प्लॅनिंग केलं विरार टीम तरी हारायचंच आहे तुम्हाला पुढे जाऊन. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. त्याच्यामध्ये 3 फिल्डर तुम्ही सर्कलच्या 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता, वर्तुळाच्या बाहेर ठेवू शकता. 3 फिल्डर तुम्हाला उभा आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत वर्धन आणि ऋषिकेश. वर्धन आणि ऋषिकेश ही सलामीची जोडी ओपनिंग पेअर्स मैदानावरती दाखल झाले. अधीक्षक अभियंता चषक 2025 महत्वाचा सामना आहे.
पाठलाग करायचा आहे 36. असंही 36चा आकडा जास्त कोणाला आवडत नाही, पण आता 36 करायचे आहेत, 36 करायचे आहेत. $36 रन करायचे आहेत. चला वेळ 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 जास्त घालवून देऊ नका. चला डोंगरे साहेब देखील आहेत, त्यानंतर मोरे साहेब देखील आहेत आपल्या जोडीनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये काय वाटते, वाडा टीम हे आव्हान जे समोर ठेवलेलं आहे, वसईला कमी धावसंख्यावरती थांबवेल की वसई एक विनिंग स्ट्रीकवरती विजयाच्या दिशेनं सुरुवात करणार आहे. पहिलाच षटकाला होते सुरुवात. मला वाटतं वसईसाठी 10 ओव्हर दिले ना तरी हे आव्हान पेलणार नाही त्यांच्याकडून. आणि पनोती बॅट्समन, ओपनर बॅट्समन आपला उतरलेला नाही आहे, दिनेश घरत किंवा उमेश भोईर. त्याबद्दल मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो वसई ईस्टचं, की या पनोतींना त्यांनी ओपनिंग पेअरला उतरवलं नाही ना. आज जर बघितलं म्हणून मी म्हटलं की वसई टीम काय वेगळा विचार करून आले का मैदानावरती. लोअर फुटटॉस चेंडू, कारण त्यांच्या मोरे साहेब त्यांच्या डगआउटमध्ये ना जास्त करून थम्सअप पाहिल्या होत्या. कारण थम्सअप काय सांगतो माहिती का, आज कुछ तुफानी करते हे. त्यामुळे बघूया आज वसईची टीम काय तुफानी करणार आहे का, आणि तोच विचारानं वसईची टीम आले. बॅटच्या कडे लागला चेंडू, चालला गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, बॅक वनचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन पवार साहेब तिथे पोहोचल्यात. आणि पवार साहेबांसाठी एक कॅश प्राईज आहे. रुपेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आहे, जर त्यांनी झेल टिपला तर ₹500. पवार साहेब यांचा परवाच बड्डे होता. 21व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. अतिशय तरुण असं व्यक्तिमत्व आमचं वाड्याचं. त्यांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी वाढायची. आज ती क्रिकेटची जबाबदारी पेलताना दिसत आहेत आपल्याला. जसा तुम्ही उल्लेख केला, वयाचा उल्लेख केला गेला होता, पण त्याही बाबतीमध्ये ना आपण चर्चा करूया. सूरज स्विंग अँड मिस. आणि आज सकाळपासून जर पाहिलं तर धावांचा पाठलाग होतोय का नाही होतोय, होत पण नाही बऱ्याच वेळेला. त्याच्यामुळे आज रन होणार. वाडा टीम खुश आहे, बाबा आम्ही रन बनवलेले आहेत, 35 केल्यात. ते एक म्हणतात काठावर पास नाही झालंय, 35ला फुल पास होणार आहेत. 35 रन केल्यात, पण फुल पास त्यांचा व्हायचा आहे. तर वसईला जर पुढे जायचं तर या 35ला आपल्या पसंतीस बनवावं लागणार आहे. चॉईस. आत येणारा चेंडू होता, समोर धाव घेण्याचा डायरेक्ट हिट. किपरच्या बाबतीमध्ये वाडा नेहमीच सांगते बाबा याचा काही नेम नाही, खरंच नेम नाही. कारण समोर 3 स्टंप होत्या, त्याच्यावरती नेम साधायचा होता, तो नाही साधला गेलाय. वरदान आणि ऋषिकेश जोडी पहिले 4 चेंडू झाल्यात आणि स्कोर आहे तो 3. एक वाईट बॉल होता, त्यानंतर समोरच्या दिशेने चेंडू गेला, झेल टिपण्याचा प्रयत्न, धावाची संधी, डायरेक्ट हिट नाही झालाय. दोन्ही बाजूला संधी गेली. एक तर तुम्ही कलेक्ट नाही केला, वाडा टीम भाई ऐसे केलोगे तो नाही जितोगे. एक तर तुमच्याजवळ बँक बॅलन्स कमी आहे, धावांचा पाठबळ कमी आहे, आमदनी अटनी खर्चा रुपया, ऐसा खेलोगे तो कैसे जितोगे भैया. त्याच्यामुळे तुम्हाला आमदनी अटनी खर्चा रुपयावाली गोष्ट सध्या मैदानावरती चालले. आणि सर्वात दुरून बहुधा वाडाच टीम आले आणि सर्वात खडतर प्रवास करून आले. बॅटच्या कडेला जरूर लागलाय, पंचांचा बोटवर, इट्स आउट. OUT आउट. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, यो बबलू दादा शर्यत जिंकला. पहिला विकेट गेल्यानंतर क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी दिनेश. सचिन घरत आलेत. आणि तुम्ही उल्लेख केला होता बाबा ते बॅटिंगला कधी येणार, आणि आता ते आल्यात बॅटिंगला. ते आत्ता बॅटिंगला आले म्हणजे फिक्स पराभव आहे.
पहिलं ओव्हर संपलंय. पहिल्या ओव्हर नंतर धावा आहेत त्या धावफलकावरती 5. 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 31. 31 रन करायचे आहेत. बघूया सचिन गरजसाठी वेगळी लढाई आहे, कारण आज त्यांना जिंकून दाखवायचं आहे, आपल्या टीमला विजय करून दाखवायचं आहे. दुसऱ्या बाजूला दुसरं षटक आता त्यांना गोलंदाज आतिश. वाडा टीम सांगते भाई आतिश है तो आतिशी बल्लेबाजी की है, आतिशी फलंदाजी बाजी. आता आतिश बाजी नाहीये, पण आतिश बाजी आपल्या दिशेने वळवतोय का ते बघूया. तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश, संधी मिळाले त्यांना ही बॅटिंग करण्याची, पण जास्त वेळ जातोय. टाइम 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 बघा, चाललेला वेळ वाडा टीम तुमचा चांगला वेळही चालला असेल. जसा वेळ चाललाय ना, टाइम, या वेळेचं गणित वेगळं आहे. समय अलग तरीके से चलता है. इसके साथ चलो तो नसीब को सुधार देता है, इसके साथ न चलो तो नसीब को ही पलट देता है. वेळेचं गणित फार वेगळं असतं. याच्या जोडीला चालावं तर मदत होते, याच्या विरुद्ध चालावं तर मात्र गणित बिघडते. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, मागे गेला, थोडंसं बॅकफुट पंच केलाय. वाईट इज लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती म्हणून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव जीवाच्या खांदानं. थर्ड अंपायर हमारी सासे गली में अटकी है. काय सांगायला मोरे साहेब, धावबाद आहे नाही, श्वास रोखला गेलाय थोडासा. सचिन लवकर लिस्ट घे तू. सचिन तुझा जायचा टाइम आलेला आहे. दुसरा घरात बोलवा. एक 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 घरातने पराभवच्या छायेमध्ये घेतलंय, दुसरा घरात जमिनीखाली काढा. आणि इथे जर बाद झाले ना तर सचिनसाठी वेगळी कहाणी आहे. सचिन मेंटर बदला, तुमचा मेंटर बदला. मुकेश मोरे नावाचे माणसं खराब असतात. नाही पण आता काय झालंय की सचिन घर त्यांनी चेंडूही अजून फेस केला सर नाही. तुम्हाला मुकुंद देशमुख म्हणायचंय का? नाही नाही नाही, तेवढी हिंमत नाही माझी. चेंडूही फेस केला नाहीये, म्हणजे एकही चेंडू खेळला नाही ते. आणि इथे जर ते धावबाज झाले तर तो फेमस डायलॉग आहे ना, खाया पिया कुछ नाही गलास तोडा बाराना, तशी कहाणी होणार आहे. त्याच्यामुळे ते सचिन, ती मॅच झाली की हातातला अनग्लोज मला देऊन टाक. तसं काही पंचांनी कामात पाहिलं, नाही. न्याहाळलं आणि त्यांनी सांगितलं इट्स OUT, आउट. आउट परतावं लागलंय सचिन गर्देना. आणि काय मोरे साहेब, तुम्ही लगेच बोललं त्याच पद्धतीने चाललंय. अरे बागुल, बागुल, हारायचं आपल्याला लक्षात ठेव. आपली परंपरा विसरायची नाही आहे. परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन. हारण्याचं अनुशासन. जेवणाचे पार्सल येत आहे, फक्त जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आपल्याकडून. तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. प्रत्येक टीमच्या कॅप्टनने येऊन त्यांच्या टीमचे पार्सल घेऊन जायचे थोड्या वेळामध्ये. न्यू बॅट्समन, नवीन बॅट्समन नॉट सेकंडला. हा दिसायलाच खतरनाक बॅट्समन वाटतं. हा फोटोजेनिक आहे. मी पण मोरे साहेबांना बोललो होतो, दिनेश पनवती आहे, त्याला घेऊ नका. तो म्हणजे- कबड्डी सुपरस्टार आहे. त्याची गेल्या वर्षीची रील प्रचंड व्हायरल झाली होती. उगाचच क्रिकेट खेळत होतो. स्ट्रायकरला ऋषिकेश. फटका जरूर केलाय क्षेत्ररक्षक फिल्डर, चेंडूच्या खाली 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 झेल. अजून एक विकेट, वसईला लागलाय अजून एक धक्का. संतोष मामा यांचा स्वतः चेंडू कॅप्टन लागला उतरताय आता तरी दिनेश घरात. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे खावा पिवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा. खावा पिवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा. हे जीवलग जीवाचा. थँक्यू. बघूया आता जीवलग जीवाचा, थोडासा जीव लावायचा आहे मॅचला, कारण वसईसाठी आता कहाणी वेगळी आहे. दिनेश घरत यांच्यावरती जबाबदारी फार मोठी आहे.
जबाबदारी फार मोठी. आणि जी माहिती वाड्याच्या काही डगआउटमध्ये येते की एक स्पर्धा वाड्यालाही झाली होती त्यावेळेला, म्हणजे वसईच्या टीमकडनं खेळताना म्हणजे वाड्या टीमला आणि वाड्या टीमला फायनलपर्यंत प्रवास करताना दिनेश घर त्यांची बॅटिंग झाली होती. आता ती वाड्याची अगेन्स्ट करायची आहे. आतला प्लेअर आहे हा वाड्याचा. दिनेश घरत आतला प्लेअर आहे वाड्याचा. पहिली ट्रॉफी जी जिंकली होती त्यामुळे सचिन घरत त्यांची कामगिरी जबरदस्त होती. आता त्याच कामगिरीला कदाचित उजाळा द्यायचा आहे. रन नाहीये कारण पायाला लागला, म्हणजे जसा लेग बिफोर नाहीये तसा लेग बाईस पण नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जसा त्याचा फायदाही होतोय लेग बिफोर विकेटचा नाहीये. कृपया मॅच झाल्यानंतर दिनेश घरतच्या नावावरती हे 2 रन द्या प्लीज. त्याच्याकडनं पुढे काही रन होतील अशी अपेक्षा नाही आम्हाला, आणि तो ती अपेक्षा पूर्ण करेल याबद्दल आम्हाला पूर्णतः खात्री. दिनेश घरत स्ट्रायकर एंडला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. मस्त शॉट दिनेश, खूप छान सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. भरपूर काही चाललंय, चर्चा चाललंय आणि हे चॅलेंज आहे दिनेश घर त्यांच्यासाठी. लेकिन एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. नाही, दिनेश तसा खूप मोठा प्लेअर आहे टर्फ मधला. कडेला लागलाय चेंडू, बॉन्ड लाईन जवळ फिल्डर त्यानं घेतलाय झेल. आला दिनेश, गेला दिनेश आणि हारली वसई. अरे मोठा पनवती प्लेअर उमेश. अग पोरी तू सपनात येना, आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात येना, आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. न मी बोटीनिशी आलो काल, न पोरी तुम्ही घालवला ताल. आलो नी ते रतीला, न जग मला भेटलीच ना. थँक्यू. आतापर्यंत बाद झाले फलंदाज आपण पाहिले तर ऋषिकेश, निलेश बॅटिंग करतायत, दिनेश बाद झाल्यात आणि उमेश आता आल्यात. आता तर श काय त्यांच्यासाठी वेगळा आहे का काय, त्याच्यामुळे निलेश, दिनेश, ऋषिकेश आणि आता उमेश. उमेश स्ट्रायकर एंडला. शेवटचा बॉल आहे, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अजून एक हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूच्या खाली फिल्डर, अजून एक विकेट. आप आए आप चल दिए, उमेश आहे और उमेश चल दिए. आला उमेश, गेला उमेश आणि हारली वसई. आता हे तुमचा जे शब्द आहेत ना, कदाचित प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूला बोलावे लागतील की काय असं वाटते. कारण प्रत्येक खेळाडू येतोय आणि जे आपलं हजेरी असते ना प्रेझेंटी लावणारा, तसं आपलं बायोमेट्रिक हजेरी लावतं आणि लगेच जात आहे. तसं खरं चालतं. तर विनंती आहे आमची वसई ईस्टच्या बॅट्समन यांना की कृपया तुम्ही इतके पटापट आउट होऊ नये, कारण की डीजेचं बिल जास्त येत आहे आमचं सध्या. बरोबर. आणि डीजे वाल्याला आराम पण मिळत नाही. नाही, अपेक्षा तरी काय करायची उमेश कडून. आम्ही गेले 10 वर्ष बघतोय, कधीच नाही खेळला तरी पहिली बॅटिंग पाहिजे, पहिली बॉलिंग पाहिजे त्याला. स्कोर आहे 7. 2 ओव्हर नंतर स्कोर 7 आहे. पाठलाग करायचा आहे तो 36चा. पण सर तुम्ही अपेक्षेचा उल्लेख केला, पण तो अपेक्षेप्रमाणेच खेळलाय, जसं वाटलं होतं त्याच पद्धतीने खेळल्यात. आम्हाला वाटलं उमेश जो आहे तो सेक्शनला तर काही काम करत नाही, कमीत कमी क्रिकेट तरी चांगला खेळ, पण इथे सुद्धा घोर निराशा केली त्याने. अशा अपेक्षांचा खेळ आहे, त्याच्यामध्ये निराशेचा उल्लेख झालाय. क्रमांक 3चं षटक, 3 ओव्हर. सागर. विराट डिव्हिजन, चला मंत्र म्हणून घ्या लवकर. सेम स्पॉट, सेम सावली आणि सेम हार. अजून एक काय सांगणार. हॅट्रिक. नाही, बॉलर बदललेला आहे, लागोपाठ 3 विकेट गेल्या. टीम हॅट्रिक सॉरी. पण सांगितलं तसं प्रत्येक जण बायोमेट्रिक हजेरी लावतोय ना जातोय. आला बागुल, गेला बागुल आणि हारली वसई. न तुझी मला तिथेला गेली, न मला तुझी तटेला विराट डिव्हिजन जागा बदला, जिंकायचं असेल तर जागा बदला, विनंती आहे. गेलीच नाय. दानी साहेब बघतायत.
दानी साहेब बघतायत, त्यांना लिंक शेअर केली आहे मी. त्यांचा मेसेज आलाय मला की कृपया जागा बदलाय सांगरे डोंगरे त्यांना, म्हणून त्यांच्या विनंतीला मान द्या आणि इकडे या जिंकायचं असेल तर. मला वाटतं आतापर्यंत वसईचे कमीत कमी 25 एक प्लेयर बॅट्समन खेळून गेलेले आहेत, तरी सुद्धा आउटच होत आहेत ते. पंच बघा 11 झाले का. ना बऱ्याच वेळेला तुम्ही वसईच्या काही कर्मचाऱ्यांना आउटर काम जास्त देतात, त्यामुळे आउट जास्त झालेत. म्हणजे इन ऑफिस काम कमी असतं, आउटरवालं काम फील्डवरती, त्याच्यामुळे कदाचित त्याचाही परिणाम असावा. नाही पण दिनेश खरंच खूप चांगला आहे, त्याचं ठरलेलं असतं. नाव सांगा बॅट्समनचं, कृपया नाव सांगा. नाव सांगा बॅट्समनचं. विनोद. आला विनोद, गेला विनोद आणि हारली वसई. पण सर तुम्ही जसा उल्लेख केला आला विनोद गेला विनोद, आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग चालली ना वसईची, तर वसई पण चर्चा करते बाबा हा खेळ आहे का विनोद आहे, असं चाललंय. एवढे कष्टाने कमवलेले मी 5,000 रुपये यांची फी भरली आणि ही सगळी पोरं नालायक निघाली. हो नालायक निघाली डोंगरे साहेब. आला विनोद गेला विनोद आणि हारली वसई. धन्यवाद साहेब 5,000 रुपये दिल्याबद्दल. नाही हे तर असं म्हणावं लागेल की काटकसर करून मिळवलं ना, इन्कम टॅक्स मध्ये घालवलं, तसं आहे हे. काटकसर करून मिळवलं होतं. नाही नाही, अशा टीमला इन्कम टॅक्स सुद्धा माफ नाही झाला पाहिजे. डबल घ्या त्यांच्याकडून. कदाचित डबल टॅक्स वसूल करावा लागेल. मागच्या 4 चेंडूवरती 4 विकेट झाल्यात, आता हा 5वा विकेट येतोय का नाही. त्या फिल्डरने सांगितलं जाऊ द्या थोडंसं खेळू द्या. 2 रन. पवार साहेबांचं पोट मध्ये आलं नाही तर ही कॅच नक्की पकडली असती पवार साहेबांनी. आता त्याच्यामध्ये पण बघा ना 2 रन त्यांनी धावून काढले, अंपायर सांगतात बाबा 1च रन आहे. पवार साहेबांचं पोट 3 मिनिटं पुढं आलं, मग पवार साहेब आले. संजय सिंग. ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू होता, स्कोर 8 वरती थांबलाय. पण काहीच कसं वाटू शकत नाही या टीमला. दरवर्षी यायचं, एंट्री करायची आणि हारायचं आणि निघून जायचं. नाही तुम्हीच म्हटलं ना परंपरा कायम ठेवायची. परंपरेला सुद्धा लाज वाटेल. बक्षीस आहे. अरे पवार साहेब, आता 4 मिनिटं पोट पुढं राहिलं तुमचं. चांगला प्रयत्न होता पवार साहेब, तुमची चुकी नाही आहे ती. बॅट्समननं चुकीचा फटका मारला, बॉलरनं चुकीचा बॉल टाकला, त्यात तुमचं पोट मध्ये आलं. शेवटचा बॉल डॉट बॉल आला. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर स्कोर 9. पाठलाग 36 आहे. दिनेश बाय देऊन टाक ना आता. अजून काय अपेक्षा आहे तुला? पुढची मॅच तरी चालू करता येईल. 7 विकेट गेल्यात. 7 विकेट आउट झाल्यात. जेवण आलेलं आहे. प्रत्येक टीमच्या कॅप्टनने आपले पॅकेजेस घेऊन जायचे आहेत. आणि दिनेश घरत तू पहिला पॅकेज घे बाबा. 5,000 रुपये तुझे पहिले आले होते. शेवटची ओव्हर आहे. पुढचा मॅच असणार आहे. सर्व टीम कर्णधारांनी तिडके साहेबांशी संपर्क साधायचा आहे आणि आपापले जेवणाचे पॅकेट आपल्या आपल्या टीमकडे घेऊन पोचवायचे आहेत. पुढचा मॅच असणार आहे. पेलर टीम आपण रेडी राहायचं आहे. आपण टॉस जिंकल्या प्रथम आणि fielding. विराट टीमची धाकधूक वाढलेली आहे. जागा बदला, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. तुम्ही वारंवार त्यांना सांगता जागा बदला, पण ते अजून काय ते जागेवर येत नाही. वो तो जगह ढूंढ रहे हैं लेकिन जगह मिलती नहीं भाई, जगह बनानी पड़ती है. तसं आहे, आपको बनानी होगी जगह. पेलर टीम आपण रेडी राहायचं आहे. लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. शेवटला काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिला तर तो थोडासा हात धिकार आहे. काय असं वाटतं की सर क्रमांक 8-9 वरती जे बॅट्समन आलेत ते चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात, ज्यांना वरती पाठवलं हो नाही, त्याच्यापेक्षा. हा दिनेश असाच करतो. उम्याला पहिला पाठवतो. उम्या त्याला पेप्सी पाजवतो ना. 1 रुपयाची पेप्सी. उमेश भाई.
बघा या बॅट्समॅनला बघितलं बाबा, यांना तिसऱ्या चौथ्या नंबरवरती पाठवायला पाहिजे होतं, तर स्कोर आला असता. संजय तो पण तिसऱ्या चौथ्या नंबरलाच आउट झाला असता. म्हणजे गडबड तिसऱ्या चौथ्या नंबरवरती आहे. ती पूर्ण टीम मध्येच गडबड आहे ती. नाही, आम्हाला वाटलं की सीआयडी मधला डायलॉग आहे शिवाजी सटा तो गडबड आहे. त्यांचा गेम, इंटरेस्ट ऑफ गेम हा वेगळा आहे, त्यांचा गेमच वेगळा आहे. आणि त्या असं म्हणावं लागेल त्या टीमचा अजून कोणाला थांग पत्ताच लागला नाही. बरोबर. संजय, होणारी बायको तुझी ही मॅच बघते, लिंक पाठवलेली आहे तिला, काहीतरी कर, याच्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे. बघा, असं जर तुम्ही पहिल्यापासून सांगितलं असतं तर प्रत्येकानं जोर लावला असता. बाकीच्यांची लग्न झाली, याचं व्हायचं बाकी फक्त. त्याच्यामुळे याच्यामध्ये जोर आहे. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल बाकी आहेत. सरपटीत टाक. अजून जाऊ दे यार, जाऊ दे प्लीज. रिक्वेस्ट केली होती. बॅट्समनला नाही बोललो होतो यार मी, 6 जाऊ दे बोललो होतो. नाही सर, तुम्ही सांगितलं बॅट्समनला जाऊ द्या, पण पाठीमागे दुसरा बॅट्समन होता ना बॅटिंगला यायचा, त्यांनी सांगितलं बाबा पकड, मला खेळायला यायचंय. रत्नाकर पण गेला. नको गाडी पाहिजे राजा, मला नऊवारी साडी पाहिजे. नको गाडी पाहिजे राजा, मला नऊवारी साडी पाहिजे. हे नको हिला बंगला, नको गाडी पाहिजे, राजेला नऊवारी साडी पाहिजे. हे नको आला रत्नाकर, गेला रत्नाकर, आणि परत एकदा हारली वसई. पण एक तर वसईचं एक तर गोष्ट नक्कीच आवडली असेल सर, की सगळ्यांना बॅटिंग आले. या बाबतीत ते चांगले आहेत. हा, म्हणजे ते सगळ्यांना बघा, एक शेवटचा फिल्डर बाकी आहे. ओ, डोळ्यावरती लागला, चेहऱ्यावरती लागलाय थोडासा चेंडू. थोडीशी नाईस फिल्डिंग पवार साहेब, खूप छान फिल्डिंग केली तुम्ही. चांगला थ्रो पवार साहेब. आणि नारगुडे साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत मंडळातर्फे. आणि मंडळातर्फे साहेबांचं सुद्धा स्वागत, काकुलदे साहेबांचं सुद्धा स्वागत. जवळ कशासाठी उभे आहेत फिल्डिंगला तेच समजत नाही. चला, ऑल आउट वसई. तिडके साहेबांची संपर्क साधायचा सर्वांनी जेवणाचे पॅकेट्स पिकअप करण्यासाठी. मोठं ऑब्जेक्शन घ्यायला निघालेले घरात साहेब. अरे त्यांच्याकडचे आहेत ना, फक्त इंजिनियर खेळले असते तरी हारली असते तुम्ही. आउटसोर्सवर ऑब्जेक्शन घेताय ते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, ज्याने 10 धावांची खेळी केली आणि विकेट देखील घेतल्यात. 3 विकेट घेतल्या आणि त्यानंतर झेल सुद्धा चांगल्या पद्धतीने टिपल्यात. आतिश राहिल्यात या सामन्यातील सामनावीर. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर आतिश. मी तंबाके साहेब